पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवलीला अमृत कथेच्या 11व्या भागामध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, तयाची पायात माझे दंडवत, तयाची पायात माझे दंडवत, घडो आणि प्रीत जडो नामी, घडो आणि प्रीत जडो नामी, तयाची पायात माझे दंडवत, तयाची पायात माझे दंडवत. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मद कोण तारी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. मंडळी, आजच्या 11व्या भागामध्ये एक महत्त्वाची कथा सूत मुनींनी शौनकादिक श्रोत्यांना नैमिषारण्यामध्ये सांगितली. सूत मुनी म्हणतात की श्रोते हो, शिवभक्तीमध्ये भस्म आणि रुद्राक्ष ह्या दोन साधनांना फार महत्त्व आहे. भस्म लावणारा जसा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे, त्याचप्रमाणे रुद्राक्ष धारण करणाऱ्याचा महिमाही आगाध वर्णन केलेला आहे. रुद्राक्षाचा महिमा फार श्रेष्ठ सांगितलेला आहे. रुद्राक्ष हे भगवान शिव परमात्म्याचं प्रत्यक्ष स्वरूप मानलेलं आहे. म्हणून जितकं शिवलिंगाला महत्त्व आहे तितकंच महत्त्व रुद्राक्षाला देखील आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्या रुद्राक्ष धारण करण्याचा शिवदीक्षेमध्ये फार विस्ताराने विधी सांगितलेला आहे. ते कंठामध्ये किती घालावेत, हातामध्ये मनगटामध्ये किती बांधावेत, दंडामध्ये किती बांधावेत, मस्तकाभोवती किती बांधावेत, कानाभोवती किती बांधावेत, अशी त्याची सगळी संख्या आणि त्याचा मंत्रोच्चार विधी वगैरे सगळं शिवदीक्षेमध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने जो रुद्राक्ष धारण करतो, भगवान शंकरांची अत्यंत भक्ती करतो, तो प्रत्यक्ष सदाशिव शंकरच होत असतो. त्याच्यामध्ये आणि देवामध्ये भेद राहत नाही. अशा प्रकारची त्या भक्ताची अवस्था प्राप्त होते. हा रुद्राक्ष महिमा या ठिकाणी सांगून सूत मुनी म्हणतात की या संबंधाने एक पुरातन असणारी प्राचीन कथा मी आपल्याला सांगतो. म्हणून तिने कथा सांगायला सुरुवात केली. काश्मीर देशामध्ये पूर्वी भद्रसेन नावाचा राजा, अतिशय निष्कंटक राज्य होतं. त्याचं अजातशत्रू होता आणि अशा प्रकारे सर्व सत्वगुण संपन्न अशा प्रकारचा राजा राज्य करत होता. त्याचा प्रधानही त्या ठिकाणी सात्विक आणि अनुकूल अशा प्रकारचा प्रधान होता. बऱ्याच दिवसानंतर पुत्रसंतती होत नाही म्हणून शिव आराधना केल्यानंतर राजाला आणि प्रधानाला दोघांनाही एक एक दिव्य अशा प्रकारची मुलं प्राप्त झाली. तेजपुंज अतिशय सतेज अशी सगळी ती सर्व अंग संपन्न अशी दोघांनाही मुलं एक एक प्राप्त झाली. परंतु त्या मुलांचं वैशिष्ट्य होतं की लहानपणापासून इतर मुलांच्या सारखं त्यांचं लहानपण नव्हतं. म्हणजे खेळावं, बागडावं, राजवैभवात सुखात लोळावं असं त्यांचं बालपण नाही आहे. कारण का, तर जन्माला आल्यापासून त्यांच्या ठिकाणी वैराग्य वृत्ती बांधलेली होती. म्हणजे राजवस्त्र घातली, राजा अलंकार घातले,
भारी असे जड जवाहिराचे सगळे अलंकार घातले की ते काढून टाकायचे आणि परत त्या ठिकाणी भस्म अंगाला लावायचं. रुद्राक्ष गळ्यामध्ये, हातामध्ये सगळीकडे रुद्राक्ष बांधायचे आणि शिवयोगी साधूसारखं असं राहणं त्यांना आवडायचं. अखंड भगवंत शंकराचं नाम मुखामध्ये त्यांच्या चालू असायचं. परत त्या ठिकाणी राजा म्हणा, त्याची राणी म्हणा, ते सगळं काढून भस्म वगैरे विभूती पुसून पुन्हा चांगली कपडे अलंकार घातले की ती घालून बाहेर खेळायला जायचं. सगळी कपडे अलंकार वगैरे काढून गोरगरिबांना दान देऊन टाकायचं आणि परत भस्म आणि रुद्राक्ष घालून परत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करत नाचायचं. असा त्यांचा त्या दोन्ही मुलाचा दिनक्रम. राजाला थोडे दिवस बरं वाटलं सुरुवातीला, परंतु नंतर चिंता पडली की हे जर असं साधू वृत्तीनं राहायला लागले, वैराग्ययुक्त राहायला लागले तर आपल्याला एकच मुलगा आहे प्रधानाला आणि राजाला, हे राजकारभार पुढे बघणार कसे, हे राज्य सांभाळणार कसं, हिची चिंता लागून राहिली राजाला. करता करता 12 वर्षाचं वय त्या मुलांचं झालं, दोन्ही मुलांचं, परंतु त्यांच्या स्वभावामध्ये काही पालट होईना. आणि राजा चिंतेत असताना एके दिवशी त्याच्या प्रारब्ध योगानं पराशर मुनींचं त्या ठिकाणी आगमन झालं. पराशर मुनी त्या राजवाड्यामध्ये आल्यानंतर आदरातिथ्य केलं, स्वागत केलं. धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन, अशा राजाची भावना होत्या त्या ठिकाणी. आणि आदरातिथ्य करून सन्मानानं बसवलं आणि राजानं आपल्या मनातली जी असणारी खंत आहे ती त्या पराशर मुनींना बोलून दाखवली. पराशर मुनी फार श्रेष्ठ असणारे अधिकारी व्यक्ती आहे. वशिष्ठ ऋषींची ते नातू आहेत आणि भगवान श्री व्यासदेवांचे वडील आहेत. त्यांचा अधिकार फार मोठा आहे. आणि त्यांना हे सगळं सांगितल्यानंतर त्या दोन्ही मुलांना आणून त्यांच्या पायावर घातलं. म्हणजे यांच्याबद्दल काय तरी सांगा तुम्ही आम्हाला, हे असं का करतात आणि याच्यासाठी काय केलं पाहिजे. तेव्हा त्या ऋषीने त्या मुलांच्याकडे बघितलं आणि हसले. म्हणले, राजा हे वागतात हे बरोबर आहे म्हणले, यांचं वागणं, यांचा आचार विचार हाच बरोबर आहे. कारण का तर यांचे पूर्वजन्माचे संस्कार आहेत म्हणले. पूर्वजन्माचे संस्कार हे शिवभक्तीचे संस्कार यांच्यावरती पूर्वजन्मी झालेले असल्यामुळं ते संस्कार घेऊन पुन्हा जन्माला आलेले आहेत. त्यामुळं मागील जन्मातल्या संस्काराचं स्मरण त्यांना नकळत कवेनं होत असते. मागे एकदा विषय आपण हा बोलून गेलो की मागच्या जन्मात मनुष्य कोणत्या अवस्थेत जगला त्याचेच काही संस्कार पुढच्या जन्मात घेऊन जन्माला येत असतो. तसं हिचे मागचे संस्कार आहेत म्हणले. राजाला मोठं आश्चर्य वाटलं. सांगा म्हणे मागच्या जन्मामध्ये काय यांची अवस्था होती, शिवभक्तीचे संस्कार कसे यांना मिळाले. तेव्हा ऋषींनी सांगायला सुरुवात केली. याच काश्मीर देशामध्ये महानंदी ग्राम नावाचं एक गाव, आणि त्या गावामध्ये महानंदा नावाची असणारी एक अतिशय विश्वसुंदरी लावण्यवती असणारी ती वेश्या राहत होती. ती वेश्यावृत्ती होती, परंतु अतिशय श्रेष्ठ श्रीमंत, जणू काही त्या गावाची ती राणीच होती. इतकं तिचं वैभव, इतकी तिची असणारी सत्ता, इतकं तिचं सामर्थ्य होतं. अशी ती महानंदा नावाची वेश्या, तिचं वर्णन करायला पराशरांनी सुरू केलं. मंडळी, आपल्याला शंका अशी येते की वेश्या म्हटल्यानंतर एक निंद्य, अनितीचं कर्म करणारी किंवा समाज तिरस्कृत अशा प्रकारचे आपण त्या व्यक्तीला समजत असतो. परंतु पुराणांनी अशा काही व्यक्तींचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. कारण असं आहे, पुराण असं सांगतात की कोणतंही कर्म तो मनुष्य करत असताना त्या कर्म करण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं आणि त्या कर्मानं तो त्या ठिकाणी कारणाने तो बांधला गेलेला असतो. हे कर्म करणाऱ्या सुद्धा स्वतःच्या इच्छेनं हे कर्म करावं म्हणून करत नसतात सगळ्या जणी. त्याच्या पाठीमागे काही सामाजिक कारणं आहेत, काही कौटुंबिक कारणं आहेत, काही त्यांचं पूर्वजन्मीचं वाईट प्रारब्ध, अशा प्रकारे त्या कर्मामध्ये ते आलेले असतात. परंतु समाजाने अशांचा तिरस्कार करू नये हेच आपल्याला या पुराणाने आणि संतांनी देखील सांगितलेलं आहे. मंडळी, पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या देवळामध्ये जे तरटी दरवाजा आपण ज्याला म्हणतो, दर्शन मंडपातून खाली उतरून जात असताना कानोपात्रीचं झाड आहे, त्या झाडाला आपण नमस्कार करून खाली उतरून दर्शनाला जातो. ती कानोपात्र कोण होती तर एका गणिकेची म्हणजे वेश्येची मुलगी होती. अर्थात तिनं ते कर्म केलं नाही, तिनं शरीर आपलं वाटवलं नाही, परंतु जन्मानं ती वेश्येची कन्या होती. पण आमच्या पंढरीरायानं तिला आपल्या जवळ घेतलं, आपल्या सान्निध्यामध्ये तिला कायम अखंड अशा प्रकारचं वास्तव्य दिलं. म्हणून ते निंद ठरू शकत नाहीत. कारण महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे
अंगीकार ज्यांचा केला नारायणी, अंगीकार ज्यांचा केला नारायणी, निंद्यतेही तेने वंद्य केली, निंद्यतेही तेने वंद्य केली, अंगीकार ज्यांचा केला नारायणी, अंगीकार ज्यांचा केला नारायणी. महाराज म्हणतात, ज्यांचा अंगीकार ज्यांना भगवंताने स्वीकारलं त्यांना जगनिंदे कसं म्हणू शकेल. म्हणून ती महानंदा वेश्यावृत्ती जरी असली तरी स्वधर्मानं आचरण करत होती. कोणता स्वधर्म होता तिचा? की शिवभक्तीमध्ये अखंड रममान असणारी ती होती. सतत शिवमुहार व्रत करायचं, शिवाचं ध्यान करायचं, शिवमंदिराला अभिषेक घालायचे, भगवान शंकराची उपासना करायची, अन्नदान करायचं, ब्राह्मण संतर्पण करायचं, सगळे धार्मिक कृत्य ती यथासांग करत होती. आणि ते करत असताना भगवान शंकरांच्यावर अतिशय प्रेम होतं. आणि त्या महानंदेनं एक माकड आणि एक कोंबडा मोठ्या आवडीनं पाळलेला होता. त्या माकड आणि कोंबड्यावरती एवढं तिचं प्रेम होतं की अखंड त्यांच्यासोबत ती खेळत बसायची वेळ मिळेल त्यावेळेला. आणि त्या माकडाला आणि कोंबड्याला आपल्या शिवमंदिर जे तिनं स्थापन केलं होतं नृत्यशाळेमध्ये, त्या शिवमंदिरासमोर त्यांना बांधायचं. आणि भगवान शंकरांची पूजा झाली, गायन झालं की महानंदा त्या ठिकाणी शंकरापुढे नृत्य करायची. आणि ते नृत्य करत असताना त्या कोंबड्याला देखील रुद्राक्ष गळ्यामध्ये घालायचं, त्या माकडाला रुद्राक्ष घालायचं, त्यांना भस्म लावायचा आणि त्यांना नाचायला शिकवलं. तिनं कौतुकानं नाचायला शिकवलं. ती नाचायला लागली की ती कोंबडा आणि माकड ही दोन्ही नाचायचे. अशा तऱ्हेनं त्यांची शिवभक्ती कोंबडा आणि माकडाची त्या ठिकाणी तिच्याबरोबर होत होती. भस्म आणि रुद्राक्षाचं धारण तिच्या हातून त्यांना घडत होतं. अशी ती असणारी महानंदा व्यवसायानं वेश्या होती. पण तिनं धर्म पाळला होता की एकदा एखाद्या पुरुषाला आपण वचन दिल्यानंतर त्याची वेळ संपेपर्यंत दुसऱ्या कोणाला होय म्हणायचं नाही, असा धर्म पाळलेला होता तिने. आणि फार मोठं सत्व तिचं निर्माण झालं होतं या वृत्तीमुळं. मोठमोठे राजलोक तिच्या सुखाचा भोग घेण्याकरता वाटेल तेवढं द्रव्य खर्च करून तिच्याकडे येण्याची इच्छा करत होते. अशा प्रकारची ती महानंदा. भगवंताने विचार केला की तिचं एकदा सत्व बघावं, काय सत्व आहे तिच्या ठिकाणी बघावं. म्हणून भगवान शंकर एका व्यापाऱ्याचं रूप घेऊन, श्रीमंत व्यापाऱ्याचं रूप घेऊन तिच्याकडे आले. आल्यानंतर मोठा आपलं गिरायकच म्हणून तिनं त्या ठिकाणी मोठा आदरातिथ्य, सन्मान, स्वागत वगैरे केलं. बसायला आसन दिलं. काय आदरातिथ्य करायचं ते केलं. भगवान शंकरांच्या हातामध्ये दिव्य अशा प्रकारचे कंकण तिनं बघितलं. म्हणजे कंकण म्हणजे काकण म्हणा, कडं म्हणा, हल्लीच्या भाषेत मनगटामध्ये आपण जातो ब्रेसलेट म्हणा. अतिशय दिव्य अशा प्रकारचं तिने ते महादेवांच्या हातात बघितलं. इतकं ते दिव्य होतं की ह्या पृथ्वीवरचं ते नव्हतंच. या पृथ्वीवरच्या कोणत्याही कलाकाराला ते तयार करता येणार नाही. इतकं ते दिव्य रत्न कंकण बघितल्यानंतर तिला मोह वाटला त्याचा. भगवंताने ओळखलं की हिला हे पाहिजे आहे. भगवंताने लगेच काढून तिच्या हातामध्ये घातलं. इतका आनंद झाला तिला, इतका आनंद झाला की माझ्या मनातलं तुम्ही कसं ओळखलं आणि हे कंकण तुम्ही मला बहुमोलाचं दिलेलं आहे. मी इतकी प्रसन्न आहे की 3 दिवसापर्यंत मी तुमची दासी आहे. तुमची सेवा 3 दिवसापर्यंत मी अव्याहतपणानं करेन. हा माझा 3 दिवसाचा पण तुमच्यासाठी आहे. भगवान म्हटले काय हरकत नाही. आणि शिवपूजेची वेळ झाली. त्याने आपल्या जवळचं असणारं आत्मलिंग काढलं. त्या आत्मलिंगाकडे ज्यावेळेला त्या महानंदीनं बघितलं त्यावेळेला असं वाटलं की अशी पृथ्वी मोलाची हजारो कंकणं त्याच्यावर ओवाळून टाकावीत, इतकं ते दिव्य आत्मलिंग होतं. भगवंताने त्याची पूजा वगैरे केली व्यापाराच्या रूपात. आणि महानंदीला सांगितलं आता 3 दिवस माझा मुक्काम तुझ्याकडे आहे, परंतु हे माझं जे आत्मलिंग आहे हे मात्र तू जतन करून ठेवायचं आहेस. याच्यामध्ये माझे प्राण अडकलेले आहेत. हे लिंग जर हरवलं, हे तुटलं, मोडलं, जळलं, काही जरी झालं तर मी अग्नी प्रवेश करेन, जिवंत राहणार नाही. तेव्हा सुरक्षित हे ठेव 3 दिवसापर्यंत. ठीक आहे म्हटली. तिनं ते आपल्या नृत्यशाळेमध्ये व्यवस्थितपणानं ते आत्मलिंग भगवान शंकरांचं ठेवलं. आणि मग काय असेल त्यांच्या व्यवहाराप्रमाणे ठरलेल्या 3 दिवसाची ती त्यांची सेवा करू लागलेली आहे. एके दिवशी रात्री भगवान शंकरांनी माया केली की जी चित्रशाळा, नृत्यशाळा होती, जिथं ते शिवलिंग ठेवलेलं होतं, त्या नृत्यशाळेला लावली आग.
आग अशी भडकली. आता भगवान शंकराने आग लावली म्हटल्यानंतर काय, सामान्य माणसाने लावलेल्या आगी किती भडकतात आपल्याला माहिती आहे. आणि त्यांच्या तर तिसऱ्या डोळ्यामध्ये अग्नी आहे. त्यांनी आग लावली म्हटल्यानंतर काय विचारता, धडाधड ते सगळी नृत्यशाळा जळायला लागली. आरडाओरडा ऐकून भगवान महादेवाने महानंदीला जागं केलं. अगं उठ, आग लागली, आग लागली झाले, लोक ओरडालेत. तिने जाऊन बघितलं, नृत्यशाळेला आग लागलेली होती. काही मागचा पुढचा विचार न करता धाड करून त्या अग्नीत उडी घेतली आणि ते कोंबडा आणि माकड जे बांधलेलं होतं त्यांच्या पहिल्यांदा दोऱ्या सोडल्या. ते घाबरून उड्या मारत जंगलात निघून गेले, माकड आणि कोंबडा. आणि तेवढ्यात ती सगळी अग्निशाळा, त्या नृत्यशाळा जळून भस्मसात झाली. भगवान महादेव म्हणतात, महानंदे, माझं शिवलिंग आत्मलिंग व्यवस्थित आहे ना ग, कुठे ठेवलीस तू, ती मला दाखव तेवढं. असं म्हटल्यानंतर दरदरून घाम फुटला तिला. काही बोलायला सुधारणा. काय झालं म्हटले, अहो म्हणले त्या नृत्यशाळेतच ठेवलेलं होतं आणि ते सगळंच जळून गेले. म्हणले काही तिथं राहिलेलं नाही, आता सगळ्याची राख झालेली आहे. भगवान महादेव म्हटले, मी तुला काय बोललो होतो, ह्याच्यामध्ये माझे प्राण आहेत, हे जर नष्ट झालं तर मी जिवंत राहणार नाही. आता मी अग्निप्रवेश करतो. भगवंताने चिता रचून त्या व्यापाराच्या रूपात महादेवाने त्या चितेमध्ये गुप्त झाले. तिला वाटलं तिने अग्निप्रवेश केला, जाळून घेतलं. हिने विचार केला की आपलं व्रत काय आहे. 3 दिवसाचं व्रत आपण याच्याशी एकनिष्ठ झालेलो आहोत. तेव्हा 3 दिवसाकरता हे आपले पती आहेत आणि त्यांचा कालावधी सुरू असताना ते जर त्या ठिकाणी मृत्यू पावले तर आपल्याला त्यांच्याबरोबर सहगमन केलं पाहिजे, आपण सती गेलं पाहिजे. असा प्रतिव्रतेचा धर्म तिनं स्वतःच्या मनाशी ठरवला. आणि सगळं जे आपलं वैभव होतं, संपत्ती होती, जी काही राजवाडा होता, जे काही धनसंपत्ती आलोट अशा प्रकारची, गोर गरीब ब्राह्मण अनाथ अंध अपंग वृद्ध सगळ्यांच्या मध्ये ते सगळं दान धर्म स्वतःच्या हाताने करून टाकलं. आणि स्वतःही त्या अग्नीची प्रवेश करण्याकरता सुचिरूभूत होऊन दिव्य स्नान वगैरे करून तिनं त्या अग्निकुंडाभोवती प्रदक्षिणा केल्या. आणि जय शंभो शिवशंकर हर हर महादेव म्हणून त्या अग्नीमध्ये उडी घेतली तिनं. मागचा पुढचा विचार केला नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, हे नामदेव महाराज सांगतात. हे प्रत्यक्ष सांगणं जरी तितकं सोपं असलं तर आचरणामध्ये फार कठीण आहे. ते त्या महानंदीनं केलं आणि भगवान महादेव या सत्व परीक्षेनं प्रसन्न झाले. आणि त्या अग्निकुंडातून घवघवीत असं मस्तकावरती चंद्र धारण केलेलं आहे, जटीमध्ये गंगा वाहते, गळ्यामध्ये नागसर्प आहेत, व्याघ्रांबर पांघरलेले आहेत, हत्तीचं कातडं दिसलेलं आहे. अशा प्रकारचे दिव्य मनोहर रूपामध्ये भगवान शंकर प्रगट झाले. तिला वरच्यावर अंतराळी झेललं आणि मी तुला प्रसन्न आहे म्हटले. आणि भगवान महादेवाने तिला दिव्य विमानात बसवून कैलास लोकाला स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केलं. महानंदीने सांगितले की माझं हे सगळं गाव, या गावाचा उद्धार तुम्ही केला पाहिजे. सगळ्यांचा उद्धार त्या ठिकाणी महादेवाने केला. अशा प्रकारे ती महानंदा कैलासपदाला वेश्या व्यवसाय करणारे असून सुद्धा कैलासपदाला शिवपदाला प्राप्त झाली. यातून अर्थ एकच आहे की आपण आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत असताना काही नीतिमत्ता असते, काही नियम असतात, काही या गोष्टी सांभाळल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताची प्राप्ती होऊ शकते, असं ह्याच्यामधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तेव्हा तो जो कोंबडा आणि माकड जे होतं तिनं पाळलेलं, जे वनामध्ये पळून गेले आग लागल्यावर, ते मृत झाल्यानंतर तोच असणारा माकड आणि कोंबडा राजपुत्र आणि प्रधानपुत्र म्हणून राजा तुझ्या घरी जन्माला आलेले आहेत. तेव्हा शिवभक्तीचे संस्कार त्यांचे आहेत. ती शिवभक्ती उत्तम करतील आणि पुढे राज्यही उत्तम करतील, सगळ्या प्रजेला शिवभक्तीला लावतील, असे धार्मिक हे दोघजण होतील असं सांगितल्यानंतर राजाला आनंद झाला. परंतु कसं आहे, थोडक्यात समाधानी होईल ते माणसाचं मन कसलं. पुढे राजाला आणखीन प्रश्न पडला, हे किती वर्ष जगणार आहे तेवढं मला सांगा, यांचं आयुष्य किती आहे सांगा. तेव्हा पराशर सांगितले, म्हणजे राजा, म्हणजे तू विचारू नयेस आणि मी सांगू नये. म्हणजे काय झालं, म्हणजे विषयापेक्षा कटू असणारी एक सत्य गोष्ट आहे, सांगा म्हणजे माझी तयारी आहे. तेव्हा पराशराने सांगितलं की यांना 12 वर्ष आता पूर्ण झालेले आहेत आणि आजपासून 7व्या दिवशी याच वेळेला यांचा मृत्यू होणार आहे. गंडांतर म्हणजे मृत्यू, गंडांतर मृत्यू आहे. अकाली मृत्यू ज्याला म्हणतात त्याला गंडांतर असं म्हणतात, तसा मृत्यू आहे. म्हटल्यानंतर सगळी राजसभा शोकाकुळ झाली. राजा शोकाकुळ झाला, काय करावं ते कळना. पुन्हा पराशराने त्याला सांगितलं, राजा घाबरू नकोस, हे गंडांतर टाळण्याकरता, अकाली मृत्यू टाळण्याकरता आपल्याकडे उपाय आहे, त्याला रुद्राध्याय म्हणतात.
जे 4 वेदाचं सार ज्याच्यामध्ये समावलेलं आहे, ब्रह्मदेवाला सृष्टी करण्याकरता ज्ञान ज्याच्यातून प्राप्त झालं तो रुद्राध्याय, त्या रुद्राचं त्या ठिकाणी तू पठण 7 दिवस कर. 1000 दिव्य पवित्र ब्राह्मण बसवून त्यांच्याकडून रुद्र अनुष्ठान 7 दिवस करून घे. त्याच्या योगानं ते पुण्य प्राप्त होऊन याचा अकाली मृत्यू टळेल. राजाने सांगितलं, तुम्हीच असे दिव्य ब्राह्मण बोलवून आणा. पराशर ऋषीने आपले शिष्य बोलवून घेतले. जे तेजस सूर्यासारखे तेजपुंज होते, सात्विक होते, नीतिमंत होते, अशा त्या ब्राह्मणांना बसवून 1000 त्या ठिकाणी सुवर्णकुंड, सुवर्ण कलश, त्याच्यामध्ये आंब्याची पानं वगैरे घालून ते सुवर्ण कलश तयार केले. त्याच्यामध्ये पाणी भरून ते अनुष्ठानाकरता ठेवलं आणि त्याच्या सोबती हे ब्राह्मण रुद्र अनुष्ठान करतात. 7 दिवस अशा प्रकारचं रुद्र अनुष्ठान पूर्ण झालं. परंतु ठरलेली वेळ होती, त्यावेळेला काळ आला आणि त्या काळानं झडप गाठली. तो मुलगा बसलेल्या ठिकाणी मूर्छित पडला, राजपुत्र. सगळे शोकाकुळ झाले. राजाने शोक केला. पराशर म्हणले, घाबरू नकोस. 1 प्रहरपर्यंत तो निचेष्टित होता, म्हणजे मृत झाल्यासारखा मुलगा होता. परत त्यावेळेला रुद्रा मंत्राने भारीत असलेलं जे पाणी होतं ते तीर्थ त्या बाळावर शिंपल्यानंतर तो जागा झाला. त्याला विचारलं पराशर मुनीने, बाळा तुला काय आठवतंय, तू आतापर्यंत काय बघितलंस ते सांग. तेव्हा त्यांनी सांगितलं, एक काळ पुरुष आलेला मी बघितला. अतिशय अकराळ विकराळ, त्याच्या दाढा दात वगैरे मोठी होते. कपाळाला शेंदूर लावला तर डोक्यावर शिंग होती. भयानक अशा प्रकारचा तो दिसत होता आणि मला तो घेऊन जात होता. तेवढ्यामध्ये 4 दिव्य पुरुष आले की ज्यांनी अंगाला भस्म लावलेलं आहे, गळ्यामध्ये हातामध्ये रुद्राक्ष ज्यांचे आहेत. अशा प्रकारे भगवान शंकरांची असणारे शिवगण 4 आले आणि त्या काळ पुरुषाला त्यांनी मारलं आणि त्याच्या त्यावडीतून मला सोडवलं. इथंपर्यंत मी बघितलं. तेवढ्यात म्हणले, आता तुम्ही मला जाग केलं. असं म्हणण्याचा सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांनी फार मोठा भगवान शंकरांचा गजर केला, आनंद व्यक्त केला. आणि तो आनंद साजरा करत असताना नारद मुनींचं त्या ठिकाणी आकस्मिक आगमन झालं. त्या नारदांचं सर्वांनी आदरातिथ्य मोठ्या सन्मानानं केलं. नारदांनी सांगितले, मी आता येत होतो कैलासाहून, तेव्हा एक घटना बघितली मी येता येता की 4 शिवदूत यमधर्माला त्या ठिकाणी मारत मारत घेऊन जात होते. तो यमधर्म त्यांना गयावयात करत होता. माझी चूक झाली. शिवदूत त्यांना म्हणत होते की तू या मुलाला नेलंसच कसं, हा 10,000 वर्ष राज्य करणार आहे. तेव्हा यमधर्माने सांगितलं की याची पत्रिका मी बघितली, 12 वर्षानं गंडांतर मृत्यू आहे हे बघितलं, त्यामुळं मी आलो म्हटले. परंतु म्हणले याने शिवध्यान केलेलं आहे, रुद्रजप केलेला आहे, हे बघितलं नाहीस का तू. तेव्हा यमधर्म निरुत्तर झाले. चूक झाली, चूक कबूल केली आणि त्याचा प्राण परत त्या ठिकाणी पाठवून दिला. अशा प्रकारची नारदांना हकीकत सांगितली. सर्वांना मोठा अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये सर्व नगरीचे लोक त्या ठिकाणी भगवान श्री शंकरांचं ध्यान करू लागले. पुढं मुलाच्या हातामध्ये, म्हणजे त्या सुधर्म या मुलाच्या हातामध्ये त्या भद्रसेनाने राज्य सोपवलं. तो मुलगा जो होता प्रधानाचा, त्याचं नाव होतं तारक, त्याला प्रदान केलं आणि हे तपश्चर्या करण्याकरता अरण्यात निघून गेले. पुढे त्या सुधर्म त्या राजपुत्रानं अनंत वर्ष राज्य करून भगवान शंकराची भक्ती आपल्या राज्यामध्ये प्रस्थापित करून शिवपदाला, कैलासपदाला त्या प्रधानासहित पुढं प्राप्त झाले. अशा प्रकारची ही कथा सूत मुनींनी शौनकादिक श्रोत्यांना नैमिषारण्यामध्ये सांगितली. श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात की असा हा 11वा अध्याय आणि ही रुद्र महात्म्याची कथा ही अत्यंत पवित्र असणारी ही शिवलीलामृतामधली कथा आहे. जर संपूर्ण शिवलीलामृत आपल्याला वाचायला ऐकायला जमत नसेल तर हा 11वा अध्याय वाचावा, ऐकावा. त्याचं फळ अमित आणि अपार असं सांगितलेलं आहे. असं सांगून या 11व्या अध्यायाची समाप्ती श्रीधर स्वामींनी या ठिकाणी केलेली आहे. अशा प्रकारची ही गोड असणारी शिवलीलामृतातली कथा, त्याचा काही अंश माझ्या वेळेच्या मर्यादेमध्ये मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंडळी, कथा कशी वाटली ते जरूर नक्की कळवा. झालेली कथा सेवा भगवान श्री महादेवांच्या चरणी समर्पित करूया. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. आणि भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.